चला तर मग आता आज मुलाला घेऊन गेले होते मी हेअर कट करायला सलूनमध्ये. आता प्रॉपर हेअर कट नव्हतं करायचं, फक्त समोर नाही ना डॉल कट करायचा होता. संध्याकाळी बाहेर जायचं होतं म्हणून दादानं सांगितलं छान असे केस तिचे ब्लो ड्राय करून द्या. कोणाच्या बाबतीत असं होतं, कपाटात साड्या तर भरपूर असतात, पण नेमकी असं जायच्या टायमिंगला ना कळत नाही साडी कोणती घालू. ही पिंक कलरची साडी मी चॉईस केली आणि ही ना नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या मम्मीने घेतली होती. पटकन सिंपल अशी पटकन रेडी झाली, काही मेकअप जास्त मी आज केला नव्हता. माझ्यापेक्षा आज जास्त ह्यांना वेळ लागला होता. हा तिसरा चौथा कुर्ता होता जो त्यांनी ट्राय केला. पटकन ते पण रेडी झाले. आता विहान ना शाळेचे बूट एवढे आवडीने पुसत नसेल तेवढे त्याचे बाहेर जाण्याचे बूट तो पुसत होता. म्हणून ते हेअरकट कसा दिसतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता जायच्या वेळेस ना जास्त पाऊस काय नव्हता, पण पुढे गेल्यावर एवढा पाऊस वाढला, समोरचं पण काही दिसत नव्हतं. छान असं मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो आणि एवढ्या लवकर गेलो होतो, मंगल कार्यालयात कोणीच नव्हतं. मस्तपैकी निवांत असं पुढे जाऊन बसलो. त्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाली. त्यांनी छान असे एकमेकांना हार घातले आणि मला सांगा कोणाकोणाला दुसऱ्यांचं लग्न बघून ना आपल्या लग्नाची आठवण येते हे कमेंटमध्ये पण नक्की सांगा. त्यानंतर छान असा नवरीचा रुखवत बघायला गेलो होतो. भरपूर सामान दिलं होतं आणि खूप छान होतं. त्यानंतर जेवायला गेलो, मस्त फ्रूट चाट, भेळ, सूप आणि त्यानंतर उत्तप्पा असं एन्जॉय केला. त्यानंतर जेवणाला बसलो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.